बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे ज्या युद्धामुळे संपूर्ण जगातल्या सामान्य लोकांची चिंता वाढलेली आहे ते युद्ध पुन्हा एकदा भडकल्याची चिन्ह दिसतात। मध्य पूर्वेत म्हणजेच आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्याचं दिसून आलं। इराणनं हल्ले केल्याचं म्हणत इस्रायलनं इराणवर क्षेपणास्त्र डागले। म्हणजे याच्यामध्ये मुख्य म्हणजे ज्यांच्यामध्ये सुरुवातीला हे युद्ध सुरू झालं होतं ते इस्रायल आणि इराण हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले की काय असा सवाल उपस्थित झाला, कारण या दोघांनी एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात केली। तर या युद्धाच्या बातम्या आपण सगळ्यात आधी बघतोय। पहिली दृश्य आहेत इस्रायलची राजधानी तेल अवीव मधली। इराणनं तेल अवीववर क्षेपणास्त्र डागली, त्यानंतर लगेचच इस्रायलचं आयरन डोम ऍक्टिव्हेट झालं। तर शहरामध्ये सगळीकडे सायरन वाजू लागले आणि त्यानंतरची दृश्य आहेत इराण आणि इस्रायल हे पुन्हा एकदा आमने सामने आल्यानंतर कशा पद्धतीने युद्ध करण्यात आलं आणि एकमेकांवर क्षेपणास्त्र डागली ते दाखवणारी ही दृश्य आहेत। दुसरं म्हणजे लेबनॉनची राजधानी बैरूत मधील इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनं रविवारी रात्री इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचा मारा केला, ज्यानंतर मध्य पूर्वेत पुन्हा एकदा बॉम्ब हल्ल्यांचा वर्षाव पाहायला मिळाला। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं सुद्धा काही तासांमध्ये जोरदार पलटवार केला आणि इराणच्या लष्करी तळांना निशाणा बनवण्यास सुरुवात केली। तर तिसरी दृश्य सुद्धा याच युद्धामध्ये आहेत। इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये पुन्हा एकदा हल्ल्याचे आवाज ऐकू आले। इस्रायलनं दावा केला आहे की त्यांनी इराणच्या मोठ्या सैन्य तळांना निशाणा बनवलं। आणि याशिवाय इराणच्या पेट्रोकेमिकल कारखान्यावर जोरदार हल्ला करण्यात आला। अशातच आता इराणनं सुद्धा इस्रायलच्या हायफा शहरामधील एका पेट्रोकेमिकल कंपनीवर मिसाईल डागली। दोन्ही देश एकमेकांचा बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आले। दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते, अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली। या सगळ्या हल्ल्यानंतर इराणमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते। याच भागामध्ये इस्रायलकडून मिसाईल हल्ला करण्यात आला। यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व नागरिक रस्त्यावर जमल्याचं दिसून आलं। एकीकडे रस्त्यावर नागरिक आहे तर दुसरीकडे आकाशामध्ये मिसाईलचा मारा सुरू आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। खाली नागरिकांचा आक्रोश सुरू आहे आणि वर मिसाईल आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान इराणनं इस्रायल विरोधातील लष्करी कारवाया सध्या थांबवण्याची घोषणा केलेली आहे। इराणच्या खातम अल अनबिया मुख्यालयानं ही माहिती दिली आहे। दक्षिण लेबनानसह कोणीही नवी आक्रमक कारवाई केल्यास यापेक्षा अधिक कठोर आणि व्यापक उत्तर दिलं जाईल असा इशारा इराणनं दिला। अर्थातच इस्रायलकडून लेबनानवर हल्ले केले जात होते आणि लेबनानमध्ये आहे हिजबुल्ला जो एक प्रॉक्सी गट आहे इराणचा आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर हल्ले करू नये अशी काहीशी भूमिका इराणची आधीपासूनच पाहायला मिळालेली आहे। आणि मागील काही दिवसांमध्ये इस्रायलनं लेबनानवर हल्ले वाढवलेले होते, त्याच्यामुळे आता इराणनं सुद्धा इस्रायलच्या तेल अवीववर मिसाईल डागायला सुरुवात केली। आणि त्याचबरोबर जेव्हा इराणनं आपल्या या मिसाईल्स थांबवल्या त्यावेळेला एक इशारा सुद्धा दिलेला आहे, जर लेबनानवरचे हल्ले थांबले नाही तर पुन्हा एकदा आपण युद्ध छेडू, हल्ला करू असा इशारा इराणनं दिला। तर सध्या तरी इस्रायल आणि इराणमधलं युद्ध थांबलेलं आहे। ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान पाहूयात पुढची बातमी फिलिपिन्समधली। फिलिपिन्सवर नैसर्गिक आपत्तीचा कहर पाहायला मिळाला आहे। फिलिपिन्समध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यामुळे 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले। यामध्ये भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर दक्षिण फिलिपिन्समधील मिंडानाओ बेटाजवळ समुद्रात झालेल्या या भूकंपामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालं आणि काही ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या। अनेक घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं। जनरल सॅन्टोस या महत्त्वाचं शहर बंदर असलेल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचं नुकसान झालं। भूकंपानंतर समुद्रात सुमारे 1 मीटर उंचीच्या सुनामी लाटा उसळल्या, त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही किनारी गावातील झोपड्यांचंही नुकसान झालेलं आहे, तर आता कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलंय।
दरम्यान प्रभावित भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते। तर प्रशासनाने नागरिकांना खराब झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे, कारण या भूकंपामुळे साहजिकच आहे एक 4 रिश्टर स्केलपेक्षाही जास्त मोठा भूकंप हा खूप मोठा भूकंप मानला जातो आणि या ठिकाणी 7 रिश्टर स्केलपेक्षाही जास्त मोठा भूकंप झाला। त्याच्यामुळे काही इमारतींचं नुकसान झाले तर काही इमारती या धोकादायक बनल्या। आणि फिलिपिन्सच्या किनाऱ्यालगत 7.8 तीव्रतेचा हा भूकंप झाला। भूकंपानंतर दाओके शहरामध्ये तीव्र धक्के बसल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। या क्षेत्रातील काही भागांसाठी सुनामीचा इशारा कायम आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू फिलिपिन्सच्या बुरिया शहरापासून 24.7 किलोमीटर आहे, तर हा भूकंप जमिनीखाली सुमारे 35 किलोमीटर खोलीवर झाला। हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:37 झाला। या भूकंपामुळे मोठी खळबळ माजली। काही लोक गाढ झोपेत असताना हा भूकंप झाला। या भूकंपानंतर मोठं नुकसान सुद्धा झालंय आणि काही इमारती कोसळल्या। भूकंपानंतर लगेचच पॅसिफिक सुनामीचा मोठा इशारा सुद्धा देण्यात आला होता। या ठिकाणी सुनामी येण्याची शक्यता वर्तवली जात होती। फक्त भूकंपच नाही तर थेट सुनामीचे सुद्धा संकट या ठिकाणी ओढावल्याची स्थिती होती, त्यामुळे दहशत आणखीनच वाढली होती। एअरपोर्टची ही दृश्य आपण बघू शकतो फिलिपिन्स मधली। इथं शक्तिशाली असा भूकंप झाल्यानंतर एअरपोर्टची काय स्थिती झाली आहे याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। आणि लोकांनी सुद्धा ही शाळेमधली दृश्य आहेत। जेव्हा भूकंप होत होता त्यावेळेला इथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, कारण मोकळ्या जागेमध्ये थांबणं गरजेचं असतं ज्यावेळेला शक्तिशाली भूकंप होतो। त्याच्यामुळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेऊन मैदान गाठल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र त्या ठिकाणी सुद्धा दहशतीचं वातावरण होतं। तिथेही काही जे शेड आहेत ते पडताना दिसत आहेत आणि जमीन हलताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। तर ही एअरपोर्टची दृश्य आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेली होती। एअरपोर्ट ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं क्वालिटी बांधकाम केलं जातं त्या ठिकाणी सुद्धा या भूकंपाचा हादरा बसलेला आहे आणि तिथंही थोडीशी पडझड झाल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। धूळ या ठिकाणी उडालेली आहे, कारण भूकंप एवढा शक्तिशाली होता। त्याच्यानंतर ही आणखी एक दृश्य आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये एक इमारत ही ध्वस्त होताना पाहायला मिळते। इथं भूकंप झाला आणि भूकंपानंतर ही 2 ते 3 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळताना या ठिकाणी दिसून आली आहे। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतो।